आगामी निवडणुकांसंदर्भात एक ब्रेकिंग न्यूज आहे। महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपते आणि त्यामुळेच त्यापूर्वीच निवडणुका घेतल्या जातील असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमारांनी स्पष्ट केलंय। सर्व पक्षांसोबत घेतलेल्या बैठकीत नेत्यांनी सण आणि उत्सवांचा विचार करून निवडणुका जाहीर करण्याचा आग्रह केला होता, अशी माहिती मुख्य निवडणूक आयोगाने दिली होती। मात्र आता 26 नोव्हेंबर पूर्वीच निवडणूक होणार असं त्यांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने नेमकं काय तयारी केली आहे ती एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। महाराष्ट्रात 9,59,00,000 नोंदणीकृत मतदार आहेत। टक्का वाढवण्यासाठी आठवड्याच्या मधल्या दिवशी मतदान ठेवण्यावरती भर आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उमेदवार निवडण्याचं कारण जाहिरातीतून द्यावं असं त्यांनी सांगितलंय। तर उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमीची 3 वेळा जाहिरात द्यावी लागेल। महाराष्ट्रात एकूण 1,186,000 मतदार आहेत। महाराष्ट्रात महिला मतदारांचा टक्काही सध्या वाढलेला आहे।